असं गौरव जगामध्ये जाणं यापेक्षा मोठं काय आहे ना. आपल्याला आतापर्यंत या ठिकाणी जिवंत ठेवलेलं आहे. आतापर्यंत जर आपल्याला कोणी जर चालवलेलं आहे तर ते परमेश्वर आहेत. परमेश्वराने आपल्याला या ठिकाणी चालवलेलं आहे. म्हणून परमेश्वराचं नावाचं गौरव का नाही करायचं, आपण करायलाच पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आज लेकरांनी छोट्या छोट्या लेकरांनी देखील साक्ष दिले है ना. ते साक्ष करून परमेश्वराने आपल्याला आशीर्वादित केलेले. हे वर्ष अद्भुत होतं. प्रेज द लॉर्ड. हे वर्ष विश्वासाने 2024 सोडलं, 2025 ची सुरुवात केली. या 2025 मध्ये लाटा समुद्र आले, समुद्राच्या लाटा आल्या, अनेक समस्या माझ्या परिवारात म्हणा, मंडळीमध्ये म्हणा. प्रेज द लॉर्ड. मी म्हणेल आपण मिळून त्या समस्याला सामोरे गेलो. प्रेज द लॉर्ड. आणि या सगळ्यांमध्ये जर देवाचं वचन सांगतं परमेश्वर माझा सहाय्य झाला नसता, दावीद काय म्हणतो, माझ्या दुःखात माझा अंत कधीच झाला असता. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर सहाय्य झालेला आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने वेळोवेळी परमेश्वराने सहाय्य केले. प्रेज द लॉर्ड. म्हणून एक शास्त्र भाग आपण वाचूया. पहिले शमूएल 7वा अध्याय आणि 12वं वचन जे आहे आपण वाचूया. पहिले शमूएल 7वा अध्याय आणि 12वं वचन. मग शमूएलाने एक शिळा घेऊन ती मिस्पा व शेर यांच्या दरम्यान उभी केली व तिला एबेनेझर हे नाव देऊन म्हटले की येथवर परमेश्वराने आमचे सहाय्य केले आहे. प्रेज द लॉर्ड. बघा, बलिष्ठांनी इस्रायलाचा पाडाव केला आणि पाडाव करून जे आहे परमेश्वराच्या कराराचा कोश जो आहे त्यांनी हस्तगत केला. परमेश्वराच्या कराराचा कोश त्यांनी हस्तगत केला. कराराचा कोश हस्तगत केल्याच्या नंतर त्यामध्ये तुम्ही पाहाल 4थ्या अध्यायापासून तुम्हाला या गोष्टी दिसतील. त्यावेळेस कराराचा कोश त्यांनी हस्तगत केला. कराराचा कोश ते त्यांच्या गावी घेऊन गेले आणि जसे ते घेऊन गेले त्यांच्यामध्ये काय झाली, त्यांच्यामध्ये ग्रंथींची पीडा सुरू झाली. अनेक लोक त्यांचे दगावायला लागले, कारण कराराचा कोश येतो. पैसा तो कराराचा कोश आहे. आपण एक दिवस कराराच्या कोश बद्दल जाऊयात, शिकूयात काय कराराचा कोश, आत्मिक जीवनात त्याचा अर्थ काय ते येत्या दिवसामध्ये आपण शिकू. परंतु तो पवित्र तो कराराचा कोश जो आहे त्यांनी निला, ज्या उज्जा याने तो पडू नये म्हणून जो सांभाळायला गेला त्याला तडाखा बसला, चांगल्या गोष्टीसाठी गेला, तो त्या ठिकाणी मरण पावला. असा पवित्र कराराचा कोश त्यांनी काय केला, हस्तगत करून नेला. आणि जेव्हा त्यांना लक्षात आलं की या कराराच्या कोशामुळे आमच्यावर ही पीडा आलेली आहे, आमचे लोक मरतायत, मग त्यांनी काय केलं, सुखरूप तो कराराचा कोश जो आहे पुन्हा इस्रायलाला आणून दिला. आणि इस्रायलाला ज्यावेळेस आणून दिला आणि इस्रायल जे आहे त्यावेळेस जे आहे त्या ठिकाणी होमार्पण त्या ठिकाणी करत आहे, वेदी बांधत आहे, परमेश्वराची आराधना करून त्या कराराच्या कोशाचं स्वागत करत आहे. शमूएल जो आहे त्या ठिकाणी वेदीमध्ये होमार्पण करण्यास जाते आणि बलिष्ठी पुन्हा मार द्यायला आले. प्रेज द लॉर्ड. बलिष्ठी पुन्हा मार द्यायला आले, बलिष्ठी पुन्हा इस्रायलावर हमला करायला आले. त्यांना वाटलं पहिल्या वेळेस आम्ही यांना जिंकलो, आता आम्ही पुन्हा जाऊ. त्यावेळेस परमेश्वराने गर्जना केलेली. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने आरोळी मारली, भूमिकंप झाला, पर थरथर त्या ठिकाणी भूमी कांपली आणि त्यावेळेस जे आहे हे लोक घाबरे झाले आणि इस्रायल लोकांनी त्यांना पिटाळून लावलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांना पिटाळून लावलेला आहे. आणि मग ज्या वेळेस परमेश्वराने ह्या युद्धामध्ये मुसंडी मारलेली आहे, परमेश्वराने त्या युद्धामध्ये मुसंडी मारून इस्रायलाला सहाय्य केलेलं आहे, त्यावेळेस जे आहे शमूएलाने काय केलं आहे, त्या ठिकाणी एक शिळा, ज्या ठिकाणी परमेश्वर उतरून आले, प्रेज द लॉर्ड, परमेश्वराने सहाय्य केलं, त्यावेळेस ती शिला, प्रेज द लॉर्ड, तो त्या ठिकाणी दगड त्या ठिकाणी रचलेला आहे, रोवलेला आहे आणि त्या दगडाला नाव दिलेलं आहे एबेनेझर. हालेलुया, हालेलुया. एबेनेझर हे आपल्या परमेश्वराचं नाव आहे. हालेलुया. एबेनेझर म्हणजे येथवर सांभाळलेला परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. येथवर ज्याने मला सांभाळलेला आहे, येथवर परमेश्वराने आमचे सहाय्य केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. या 2025 मध्ये, या 2000च्या जानेवारी पासून फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर
अपना परमेश्वर एबेनेजर रहा है. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर एबेनेजर राहिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर जर एबेनेजर नसता राहिला ना तर आपला अंत कधीच झाला असता. या एबेनेजर परमेश्वराने आपल्याला यावर्षी अद्भुत रीतीने चालवलेलं आहे. एबेनेजर एक शहर. प्रेज द लॉर्ड. एबेनेजर बद्दल जर म्हटलेलं आहे त्या ठिकाणी एक ते शहर आहे. प्रेज द लॉर्ड. एबेनेजर एक शहर आहे. या शहरामध्ये प्रेज द लॉर्ड परमेश्वराने आपल्याला घेतलं. प्रेज द लॉर्ड. एबेनेजर म्हणजे सहाय्य करणारा परमेश्वर जो आहे, येथवर आमच्या सोबत राहिलेला परमेश्वर जो आहे, येथवर सहाय्य करणारा परमेश्वर आहे, त्या परमेश्वराने त्या शहरामध्ये आपल्याला घेतलं आणि यावर्षी आपल्याला सहाय्य केलेलं आहे. हालेलुया. एबेनेजर म्हणजे दगड, रोवलेला दगड, कोनशिला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती कोनशिला, बांधकामाची कोनशिला जो ख्रिस्त, प्रेज द लॉर्ड, तो आपल्यासाठी यावर्षी उभा राहिलेला आहे. एबेनेजर म्हटलं तर एबेनेजर आपल्याला शिकवतं रोवणं म्हणजे स्थिर होणं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यावर्षी आपण प्रत्येकाने परमेश्वराचा अनुभव घेतला. यावर्षी अनेक समस्या आल्या. आपण देवापासून दूर जातो की काय? आपल्याला जीवनापासून दूर जातो की काय? मी मरतो की काय? मी मरू का काय? प्रेज द लॉर्ड. अशा समस्या उभ्या राहिल्या आणि अशा समस्या उभ्या राहिल्या, परंतु या समस्यांमधून जेव्हा परमेश्वर आमच्यासाठी उभा राहिला, हालेलुया, जेव्हा परमेश्वर माझ्यासाठी, तुमच्यासाठी, आमच्यासाठी उभा राहिला, यावर्षी परमेश्वराने सांगितलं परमेश्वर काल, आज आणि युगानुयुग सारखा. हालेलुया. तो परमेश्वर एबेनेजर राहिला होता, तो परमेश्वर एबेनेजर आहे आणि तोच परमेश्वर एबेनेजर असणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्या परमेश्वराने यावर्षी आपल्याला शिकवलं आणि परमेश्वराने आपल्याला यावर्षी स्थिरता दिली, त्यासाठी परमेश्वराला धन्यवाद. एबेनेजर न भिण्याचं नाव आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. एबेनेजरचे गुण न भिणं आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने शिकवलं यावर्षी भ्यायचं नाही. प्रेज द लॉर्ड. संकट येऊ द्या, फायनान्शियल येऊ द्या, आर्थिक, मानसिक, भौतिक, शारीरिक, सामाजिक, पारिवारिक, कसलंही संकट येऊ द्या, परमेश्वर म्हणतो मी आहे, भिवू नको. हालेलुया. युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुम्हा बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. एबेनेजर एक असं नाव आहे. प्रेज द लॉर्ड. एबेनेजर म्हणजे आपल्याला पाहायला मिळतं नवीन करारामध्ये मत्स्य वर्तमान 1:13 काय होईल? कुमारी गर्भवती होईल, पुत्र प्रसवेल आणि त्याचं नाव तू काय ठेव? इम्मानुएल. इम्मानुएलचा अर्थ काय आहे? हा, परमेश्वर आमच्या सोबत. एबेनेजर सहाय्य करणारा परमेश्वर, तोच परमेश्वर इम्मानुएल, परमेश्वर आमच्या सोबत. हालेलुया. आणि हेच वचन पूर्ण करत असताना प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, मत्स्य वर्तमान 28 अध्याय त्याच्या 19व्या वचनामध्ये, शेवटच्या 20व्या वचनामध्ये परमेश्वर काय सांगतात? युगाच्या समाप्तीपर्यंत सर्व दिवस मी तुम्हाबरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. मीच तो इम्मानुएल आहे, मीच तो परमेश्वर आहे, मीच तो एबेनेजर आहे. हालेलुया. त्या एबेनेजर प्रभू येशूने आपल्याला चालवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूने आपल्या जीवनामध्ये अद्भुत रीतीने कार्य केलेलं आहे. प्रभू येशू अद्भुत पद्धतीनं यावर्षी आपल्याला तो घेऊन चाललेला आहे. अद्भुत रीतीने त्याने आपल्याला यावर्षी मार्गदर्शन केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराला धन्यवाद असो. परमेश्वर जो आहे, जेव्हा मागे वळून एबेनेजर म्हणजे ती कोनशिला यासाठी गाडली आहे, तो दगड यासाठी गाडलेला आहे की त्याकडे आपण वळून पाहावं. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कोणाकडे? परमेश्वराकडे. कोणत्या गोष्टीकडे? मागे पळून जायसाठी नाही, परमेश्वराकडे पाहायचंय. परमेश्वर मला कुठून सोडवलंय? प्रेज द लॉर्ड. मी काय होतो, कसा होतो, म्हणजे नेहमी आठवण राहील की मला चुकायचं नाही. प्रेज द लॉर्ड. त्या दगडाकडे, त्या एबेनेजरकडे नेहमी पाहायचंय, मला कुठून परमेश्वराने आणलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि या ठिकाणी देवाचं वचन आपल्याला सांगतं एबेनेजर म्हणजे अशा गोष्टीची ग्वाही आहे की जो परमेश्वर काल मला मदत करत होता, तो परमेश्वर इथून पुढे मला मदत करायला समर्थ आहे. हालेलुया. तोच परमेश्वर जो आहे, काल, आज आणि उद्या सारखाच आहे, युगानुयुग. तोच परमेश्वर जो कधी बदलत नाही, त्याचे शब्द कधी बदलत नाही. त्याने एकदा शब्द दिला म्हणजे तो ते मोडत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तोच परमेश्वर आमच्यासाठी एबेनेजर आहे. प्रेज द लॉर्ड. तो परमेश्वर या 2025 मध्ये आपल्याला सहाय्य झाला. प्रेज द लॉर्ड. ह्या 2025 मध्ये अनेक परिवारांमध्ये आर्थिक संकट आली. या 2025 मध्ये अनेक लोकांच्या जीवनामध्ये शारीरिक दुःख आले. अनेक लोकांच्या जीवनामध्ये मानसिक ताणतणाव उभा राहिला, पारिवारिक ताणतणाव उभे राहिले. अनेक लोकांच्या जीवनामध्ये जॉब संबंधाने समस्या निर्माण झाल्या. त्यांच्या अनेक लोकांच्या जीवनामध्ये लग्न संबंधाने कॉन्फ्लिक्ट उभे राहिले. अनेक विरोधाभासी अशा गोष्टी झाल्या. प्रेज द लॉर्ड.
परंतु एबनेझर परमेश्वर राहिला की नाही? प्रेज द लॉर्ड. परमेश्वर सहाय्य झाला आणि सगळ्या समस्या, प्रेज द लॉर्ड, ज्या आपल्याला वाटतात ना डोंगर इतक्या मोठ्या आहे, त्या समस्या त्यांनी मोहरीच्या दाण्या एवढे छोट्या करून टाकल्या. हालेलुया, हालेलुया. आणि त्या छोट्याच नाही केल्या, तर कुठून 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 भुगा करून त्या नष्ट करून टाकल्या. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात असू द्या, समस्या कदाचित आपल्या जीवनामध्ये निरंतर राहतील. ही नाही दुसरे राहील, ती नाही दुसरे राहील, ती नाही दुसरे राहील, पण लक्षात ठेवा प्रत्येक समस्याचं निराकरण म्हणजे परमेश्वर आहे. हालेलुया. आपला प्रभू येशू त्याचं आपल्यासाठी निरसन करायसाठी तो नेहमी आपल्यासाठी उभा राहतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून शैलेशला जे वचन दिलं, परमेश्वर काय करेल? विश्वसनीय आहे आणि तो हे करीलच. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्या विश्वसनीय परमेश्वराच्या मागे आपण चाललेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. आपल्याला फक्त स्वतःला त्याच्यावर सोपवायचं आहे. त्याच्यावर सोपवत असताना किंतु परंतु नाही करायचं. काय होऊ शकतं, काय नाही होऊ शकतं. आपण किंतु परंतु केलं, नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला मिळायला उशीर लागतो. प्रेज द लॉर्ड. या गोष्टी यावर्षी मी अनुभवलं, देवावर अवलंबून चालणं काय आहे. यावर्षी मी अनुभवलं परमेश्वर कशा पद्धतीनं चालवतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर जो आहे, परमेश्वर आपल्याला नितळ करत चालतो. परमेश्वर आपल्याला बनवत चालतो. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची इच्छा आहे की आपण परमेश्वराला जाणावं. परमेश्वराची इच्छा आहे आपण नष्ट होऊ नये. परमेश्वराची इच्छा आहे आपण देवाच्या इच्छेप्रमाणे चालावं. प्रेज द लॉर्ड. कारण ते स्वर्ग जे आहे, जसं देवाचं वचन सांगतं, परमेश्वर पवित्र आहे, तर अपवित्रतेशी काही संबंध नाही. तसं त्याने बनवलेलं स्वर्ग राज्य देखील पवित्र आहे आणि त्याची इच्छा आहे आपण अपवित्र राहिलो तर तिथं जाणार नाही, हे त्यास ठाऊक आहे. म्हणून तो आपल्याला पवित्रतेनं त्या ठिकाणी घेऊन जाऊ इच्छित आहे. त्याची इच्छा आहे आपल्याला पवित्र करून त्या ठिकाणी घेऊन जायचं. प्रियानो, हालेलुया. म्हणून या धावेमध्ये हे सोपं नाहीये. अनेक लोक कदाचित तुमच्या विरोधात उभे राहतील, अनेक लोक कदाचित तुमच्या कानाजवळ उभे राहतील, अनेक लोक कदाचित दुष्ट तुम्हाला समजणार नाही हा दुष्टाने पाठवलेला कावा आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणू नका मी पास्टर आहे, मी स्वतःला म्हणतो, मी म्हणू नका मी पास्टर आहे. प्रेज द लॉर्ड. तो मलाही भोगू शकतो. प्रेज द लॉर्ड. मला काय गरज आहे? मला प्रत्येक वेळेस ख्रिस्तामध्ये स्थिर राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणू नका मी माझ्या जीवनामध्ये या गोष्टीमध्ये मी निपुण आहे. नाही, त्याला 6000 वर्षांचा अनुभव आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आपल्या जीवनामध्ये ज्याने हे सगळं बनवलं त्याचा अनुभव आपण घेऊन चाललो ना, ते 6000 वर्षाचा अनुभव आपण फील करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून लक्षात असू द्या, कंटिन्यू स्वतःला देवाच्या हातामध्ये, कंटिन्यू देवाच्या हातामध्ये आपल्याला राहून जीवन जगायचं. जेव्हा स्तोत्र 119 त्याचं 1 ते 5 मध्ये आपण पाहतो, धन्य ते ज्यांचे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या शास्त्राप्रमाणे चालतात. धन्य ते ज्यांचे त्याचे निर्बंध पाळून त्याला मनपूर्वक शरण जातात. ते काही अधर्मचारण करीत नाही, तर त्याच्या मार्गाने चालतात. तुझे विधी आम्ही मनपूर्वक पाळावे, म्हणून तू ते आम्हास लावून दिले आहे. 124 वाजता नाही, 124 1 ते 5. इस्रायल असा आता म्हणो की जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता, लोक आम्हावर उठले तेव्हा जर परमेश्वर आमच्या पक्षाचा नसता, तर त्याचा क्रोध आम्हावर भडकला. त्यावेळी त्याने आम्हास जिवंत लुंड टाकले असते, जलांनी आम्हास बुडविले असते. त्याचा लुंडा आमच्या प्राणावरून गेला असता, खळबळलेले लोंढे आमच्या जीवावरून गेले असते. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर जर आपल्या पक्षाचा नसताना यावर्षी, तर ह्या आपल्या दुःखाने आपल्याला गिळंकृत करून टाकला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. छोटे छोटे जरी वाटत असले ना, हे तुम्हाला जरी वाटत असलं की नातेवाईकांनी आम्हाला नाही सपोर्ट केला, प्रेज द लॉर्ड, नातेवाईक आमच्या विरोधात उभे राहिले, लोकांनी आम्हाला त्रास दिला, लोकांनी आम्हाला नाही समजून घेतलं, आमच्या परिवारातल्या लोकांनी आम्हाला नाही समजून घेतलं, अशा कोणत्याही गोष्टी जरी उभे राहिल्या असतील तरी तुम्हाला सांगतो एवढ्या छोट्या छोट्या कारणामुळेच लोक आपल्या जीव गमावत आहेत, टेन्शन मध्ये येऊन. प्रेज द लॉर्ड. शैतान त्यांचं डोकं खातो. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांचं डोकं खातो, एवढं खातो की त्या खाऊन त्यांना काहीतरी वामार्गच घेऊन जातो. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वराने आपल्याला दुष्टाच्या हातात नाही पडू दिलं.
Praise the Lord. परमेश्वराने म्हटलं चाल तुझा हातावर त्याच्या जीवाला धक्का लावू नको. योबाबद्दल जसं म्हटलं, योबाच्या तू परीक्षा घे परंतु त्याच्या जीवाला मात्र स्पर्श करू नको. परमेश्वराने यावर्षी आपल्याला सहाय्य केलं. प्रेज द लॉर्ड. आपलं आत्मिक बल नाही कमी होऊ दिलं. प्रेज द लॉर्ड. आणि आत्मिक बल जर कमी झालं असेल तर या क्षणी लक्षात ठेवा की परमेश्वर जो आहे हे भौतिक गोष्टीचं अभिवचन नाही घेऊन आला तुमच्यासाठी. आणि ह्या भौतिक गोष्टी तुम्हाला बाय डिफॉल्ट मिळत आहेत. प्रेज द लॉर्ड. पहिल्याने त्याचं राज्य आणि त्याची धार्मिकता, मग या जगात लागणार सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. पहिल्याने त्याचं राज्य आणि धार्मिकता मिळवण्यासाठी झटा, मग या गोष्टी बाय डिफॉल्ट या झटायचंय स्वर्ग राज्यासाठी. प्रेज द लॉर्ड. या बाय डिफॉल्ट मिळणाऱ्या गोष्टीसाठी आपण झटतो, स्वर्ग राज्यापासून दूर जातो. प्रेज द लॉर्ड. मग ते काही का असेना, स्वतःचं आरोग्य, मग ते काही का असेना, परिवाराचं आरोग्य, धन दौलत, बंगला, गाडी, काही का असेना, ह्या सगळ्या गोष्टी डिफॉल्ट बाय डिफॉल्ट आहे. प्रेज द लॉर्ड. सगळ्यात महत्वाचं काय माहिती, सगळ्यात महत्वाचं आहे आत्म्याची सुरक्षा. हालेलुया. या सगळ्या गोष्टीमध्ये जर तुमचा आत्म्यामध्ये तुम्ही जर परमेश्वराला दोष दिला असेल ना, सरेंडर युअर सेल्फ. प्रेज द लॉर्ड. या तुमच्या सगळ्या गोष्टींचा उसासे तुम्ही जर परमेश्वरावर टाकले असतील, सरेंडर. काल काय झालं परमेश्वर नाही विचारलं. प्रेज द लॉर्ड. आज काय करायचं हे परमेश्वर सांगितलं. प्रेज द लॉर्ड. ते स्त्री, व्यभिचारणी स्त्री, लोकांनी तिला पकडून आणलं, लोकांनी धरायला पाहिलं. कोणाला पाहिलं? जो ज्ञानी त्याला धरायला पाहिलं ज्ञानात. का आता हिला दगडमार केलं पाहिजे हे असं शास्त्र सांगतं. व्यभिचार करताना जी स्त्री पकडली गेली तिला तर दगडमार करायला पाहिजे. आता सांगा हिला दगडमार करायचं का नाही करायचं? प्रभू म्हटलं गुड, शास्त्रात दुसरं पण लिहिलंय. कोणी दगडमार करायचं आहे? ज्याने पाप केलं नाही त्याने. प्रभूने म्हटलं ज्याने पाप केलं नाही त्याला डगर मारा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळेजण निघून गेले. ती प्रभूला विचारते. प्रभूने विचारलं कुठे आहे सर्व? प्रभूने सगळे निघून गेले. ती वाट पाहतीये. कोणाकडे पाहतीये? प्रभूकडे पाहते. कारण तिला माहिती आहे आता दगडमार करायला फक्त एकच पात्र आहे. कोण आहे? हालेलुया. ज्याच्या ठाई पाप नाही, ज्याने पाप केलं नाही, ज्याला पाप ठाऊक नव्हतं, तोच आहे फक्त आता दगडमार करा. पण तो काय म्हणतोय? कोणी तुला दोषी नाही ठरवलं ना, मीही तुला दोष लावत नाही, चल जा, यानंतर पाप करू नको. हालेलुया. याच्या अगोदर या वर्षामध्ये काय घडलं? प्रेज द लॉर्ड. सिंहावलोकन करा, पश्चाताप करा. प्रकटीकरण 2 अध्याय 5 वचन. काय वचन आहे ते? मी नेहमी घेत असते वचन, मला आवडणार असं वचन आहे. काय वचन आहे? पडला आहेस याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. बस हाफ नंतर वाचू. यास्तव तू कोठून पडलास याची आठवण कर, पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. हालेलुया. गरज आहे पश्चाताप करून आपली पहिली कृत्य करायची. आता वेळ आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या जीवनामध्ये 2025 चाललंय, 2026 येत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर या 2026 मध्ये देखील आपण जर ह्याच मनाने गेलो, ह्याच याने गेलो, तर मी तुम्हाला सांगतो जसं मागच्या हप्त्यात तुम्हाला सांगितलं 2026 आपल्यासाठी ब्लेस्ड आहे. प्रेज द लॉर्ड. ऑलरेडी ब्लेस्ड बाय गॉड. ब्लेस्ड वर्ष परमेश्वर आपल्याला देण्यात जाते. परंतु हे त्याच्यासाठी ब्लेस्ड असणार आहे जो परमेश्वराला अनुसरून आपल्या जीवनामध्ये पश्चाताप करून स्वतःला नम्रपणे जो घेऊन चालल. प्रेज द लॉर्ड. आमेन. हालेलुया. आज आपल्या जीवनामध्ये गरज आहे आपल्याला स्वतःला देवाच्या वचनानुसार घेऊन चालायचं आहे. प्रेज द लॉर्ड. काय चिंता आहे ते सगळं देवावर टाका ना. देवाला काळजी आहे. प्रेज द लॉर्ड. आकाशातील पाखराकडे बघा. हे वचन मला नेहमी भिडतं, टच करतं, स्पर्श करतं, माझी बोलतं. आकाशातील पाखराकडे बघा. ते पेरत नाही, ते कापत नाही. प्रेज द लॉर्ड. पण परमेश्वर काय करतो? त्याला खाऊ घालतो. प्रेज द लॉर्ड. ते गवत वाळणारं गवत जे त्याला देखील तो शृंगारित करतो. प्रेज द लॉर्ड. त्या वाळणाऱ्या गवताच्या आसपास एखादं पिवळं, लाल, गुलाबी फुलं असतं बघा. का? कारण त्या गवताकडे पण पाहत असताना त्याला ते सुंदर वाटतं. हालेलुया. नुसतं हिरवंच गवत असलं तर ते सुंदर वाटतं का? त्याच्यामध्ये थोडं फुलं असले तर अजून बरं वाटतं की नाही? कास पठारावर गर्दी झाली लोकांची. कशासाठी? ते रंगबिरंगी फुलं पाहायला. प्रेज द लॉर्ड. गवतात येणारे रंगबिरंगी फुलं. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर त्या गवताची देखील काळजी घेतो, त्याला शृंगारित करतो. अरे मग तुम्हाला मला का नाही? हालेलुया. परमेश्वराच्या हातामध्ये यावर्षी पडा.
स्तोत्र 118:8 मध्ये त्याच्या एकदम 7, 8, 9 तुम्ही जर पाहिलं तर त्या सगळ्या वचनामध्ये परमेश्वर सांगतो परमेश्वरावरती भाव ठेवल्याने आशीर्वाद मिळतो. परमेश्वर आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आपल्याला बोलत आहे. त्या 7, 8, 9 वचनामध्ये वाचत असताना आपल्याला वाचायला मिळतं, माझा सहाय्य करता परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे. माझ्या द्वेष करणाऱ्यांची दशा मी डोळे भरून पाहिन. मनुष्यावर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. अधिपतीवर भरोसा ठेवण्यापेक्षा परमेश्वराला शरण जावे हे बरे. प्रेज द लॉर्ड. कोणी कामाला नाही येणार परमेश्वराशिवाय, लक्षात राहू दे. कोणी कामाला नाही येणार, फक्त परमेश्वर उभा राहील तुमच्यासाठी, फक्त परमेश्वर उभा राहील. आणि जेव्हा परमेश्वर उभा राहील ना, कारण तो याच्यासाठी कोणाला कामाला येऊ देत नाही, कारण तुम्ही त्याचं नाव घ्या. प्रेज द लॉर्ड. त्याची इच्छा नाही कोणा माणसाचं नाव घ्या, त्याची इच्छा माझं नाव घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो परमेश्वर आपला ईर्ष्यावान परमेश्वर आहे, तो आपलं गौरव कोणाला घेऊ देत नाही. हालेलुया. म्हणून लक्षात राहू द्या, त्या परमेश्वराच्या शरणाजवळ जा. जो ह्या वर्षी परमेश्वराला आपलं शरणस्थान करेल, परमेश्वर त्याला उंच करेल. येणाऱ्या वर्षात जो परमेश्वराला आपलं शरणस्थान करेल, परमेश्वर त्याला गौरवाने उंच करणार. परमेश्वर त्याच्यासोबत राहणार. रोमकारास पत्र 8वा अध्याय 31 वचन, परमेश्वराचं वचन सांगतं की जर परमेश्वरच अनुकूल आहे, प्रतिकूल कोण? तर या गोष्टीवरून आपण काय म्हणावे, देव आपणास अनुकूल असल्यावर आपणाला प्रतिकूल कोण असणार? कोण असणार? जर परमेश्वर माझ्या पक्षाचा आहे तर माझा विरोधी कोण? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर तुमच्या पक्षाचा आहे, मग तुमच्या विरोधी कोण? कोण उभं राहील? तुम्हाला वाटतं दुष्टात्मा तुमच्या जवळ उभं राहील? नाही राहू शकत. तुम्हाला वाटतं आर्थिक संकट तुमच्या जवळ उभं राहील? नाही राहू शकणार. तुम्हाला वाटतं रोग तुमच्या जवळ उभं राहतील? नाही राहणार. कारण की तो जो चाललेला आहे ना, जो तुमच्या द्वारे चालत आहे, एकेकाळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवून रक्तस्रावी बरी झालेली, एकेकाळ त्यानेच बोलून त्या मेलेल्या 3 दिवसाच्या माणसाला बाहेर काढलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. एकेकाळ त्यानेच जे आहे 5 भाकरी आणि 2 माशाच्या द्वारे 5,000 लोकांना खाऊ घातलं, 12 टोपल्या उरल्या, तो तुमच्यामध्ये. हालेलुया. हालेलुया. एकेकाळ त्यानेच कैसर आला जो आहे, त्या माशाच्या पोटातून पेत्राला जो गळ टाकायला लावला, त्याच्या पोटातून नाणं काढून त्यानेच कर भरायला लावलेला आहे. तो सर्व समर्थ आहे. हालेलुया. तो सर्व काही देणार आहे. प्रेज द लॉर्ड. तो जर तुमच्यामध्ये आहे आणि त्या आमेनने त्याला ग्रहण करून तुम्ही जर तुमच्या जीवनात चालत आहात, तर या वर्षामध्ये, येणाऱ्या वर्षामध्ये तुम्हाला भिण्याची गरज नाहीये. प्रेज द लॉर्ड. तो सर्व काही करणार. तो एबेनेझर परमेश्वर आहे. तो एबेनेझर सर्वदा सहाय्य करणारा परमेश्वर, यथवर त्याने सहाय्य केलेला आहे. तो परमेश्वर आपल्या सोबत आहे. म्हणून चला परमेश्वराच्या नावाला गौरव करूया. आणि या समय गीत गात असताना आपण नवीन वर्षामध्ये आपण जाऊया, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की परमेश्वरा, अद्भुत रीतीने तू आम्हाला चालवलेला आहे. पश्चाताप करायचा आहे. या वर्षी तुम्हाला जर काही मागच्या वर्षी जमलं नसेल, म्हणजे या वर्षी जमलं नसेल, तर येत्या वर्षामध्ये सुरुवात करत असताना पश्चातापाने सुरुवात करा. कारण देवाचं वचन सांगतं, एका व्यक्तीने पश्चाताप केला तर स्वर्ग राज्यात काय केलं जातं? लूक वर्तमान 15वा अध्याय 10 वचन, त्याच्यामध्ये एका पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीबद्दल स्वर्ग राज्यात काय केला जातो? आनंद केला जातो. म्हणून तुमच्या स्वर्ग राज्यात आनंद म्हणजे आपल्या जीवनात आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर आपल्या जीवनात आनंद करायचा असेल, या वर्षी पश्चातापाने सुरुवात करा. प्रेज द लॉर्ड. म्हणून चला परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. आणि या समय नवीन वर्षात स्वागत, आपण नवीन वर्षाचं स्वागत परमेश्वराच्या नावाच्या गौरवात आपण करण्यात जात आहोत. परमेश्वराला धन्यवाद देऊया की परमेश्वराने अद्भुत वेळ आपल्या 2000, अनेक लोक जे आहे वेगवेगळ्या पद्धतीने 2025 जे आहे साजरा करत होते. प्रेज द लॉर्ड. 2031, 2026 मध्ये अनेक प्रकारे लोक गेले. कदाचित अनेक लोकांची कुठं कुठं गर्दी लागली असेल. प्रेज द लॉर्ड. ती लाईन हाकलता लोक परेशान झाले असतील. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक बेभान झाले असतील, पण आपण बेभान झालोय. कोणामध्ये? परमेश्वरामध्ये, देवाच्या गौरवामध्ये. प्रेज द लॉर्ड. ज्या लोकांना समजलं ते आज या ठिकाणी, ज्यांना नाही समजलं त्यांच्याबद्दल सोडून द्या. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला धन्यवाद की परमेश्वराने आपल्याला 2025 मध्ये चालवलं. चला या 2026 आपण सर्वजण उभं राहू, परमेश्वराच्या नावाचं गौरव करीत आपण स्वागत करूया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 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 आपण परमेश्वराच्या नावाच्या गीतात आपण न्यू इयर मध्ये प्रवेश करूया. शुभकामना शुभकामना सबको, शुभकामना 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 सबको,
शुभकामना आजची शुभरी हॅपी न्यू इयर आजची शुभरी हॅपी आपण आनंदित आहोत का? हालेलुया. Praise the Lord. नवीन वर्षाच्या 2026च्या सर्वांना शुभकामना.